आजच्या दिवशी माझी ना सकाळची धावपळ वेगळीच चालू होती, कारण आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की असं थोडी असतं की कामं नाही आहे म्हणून, कारण शाळेला सुट्टी आहे म्हणून कामाला सुट्टी आहे असं नसतं. कामाला कधीच सुट्टी नसते. आज मला रथसप्तमी आहे म्हणून पूजासुद्धा करायची होती आणि माझी धावपळ चालू होती कामासाठीच. मी म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया, त्यानंतर पूजा करायला घेतली म्हणजे बाबाला जेवण करायला मोकळं, कारण आज बाबांनी नाश्तासुद्धा केला नव्हता आणि इकडे नळसुद्धा आलेला होता. म्हटलं काय करावं काही कळत नव्हतं. बाबाच म्हणाले मग की मी पाणी भरणार आणि तू एक काम कर, तू पूजा करून घे, तू काही धावपळ जास्त करू नको. मी म्हटलं ठीक आहे. मग काय मी निवांत झाली. त्यानंतर पूजा करून घेतली आणि पूजा केली ना, तर तेवढ्या वेळात मुलांनी इतका काय गोंधळ घालून ठेवलेला होता ना. मी पहिल्यांदा माझे घरी केक बनवायची आणि हे केकचं सामान मी पूर्ण असं खोक्यामध्ये ठेवलेलं. तिनं तो खोका काढला, त्यामधले जे काही बॉल्स असतात शुगर बॉल्स ते काढून घेतले. पूर्ण असा गोंधळ करून ठेवलेला होता. आज काय म्हटलं अमूल्याला काही रागाव नाही, कारण आज आहे रथसप्तमी आणि मी रागवलं की ती रडणार म्हणून माझी सगळे कामं अडकून जाईल. ती पूजा करायला घेतली पहिल्यांदा, कारण रथसप्तमीला दूध उतू घालतात आणि त्यानंतर ना इथे चंद्र सूर्य आणि रथ काढून पूजा केली जातात. शेतामध्ये जे काही आपल्या धान्य उगवतात ते नवीन धान्य पूजा करतात इथं या दिवशी आणि अशा प्रकारचीच पूजा असतात रथसप्तमीला. त्यानंतर मी पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवून घेतले, पाणी अर्पण केलं आणि देवाला आशीर्वाद मागितला आणि मी म्हटलं चला देवपूजा झालीच आहे आपली, आता पेटपूजा राहिली. म्हणून मी इथे बाबांनी मस्त माझ्यासाठी समोसा आणलेला होता आणि गिलावळासुद्धा आणलेला होता, त्याची बनवली भेल आणि ते भेल मस्त एन्जॉय केली मी. आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला, बाय.